हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर हा जो सोमवारचा व्हिडिओ आहे ते तुम्हाला खूप लेट येत आहे आणि नागपंचमी आणि सोमवार एकाच दिवशी आलेला होता. तर त्या दिवशी थोडीशी पूजा जी आहे ती दोन्ही मी एकत्रच केलेली आहे. त्यासाठी चौरंगपाठ वगैरे जे आहेत ते पुसून घेतलेले आहेत आणि स्वयंपाक वगैरे अगोदरच आवरून घेतलेला आहे. ह्याच्या अगोदरचा जो छोटासा पार्ट आहे तो तुम्हाला मी टाकलेला आहे. आणि आता इथे थोडीशी एक्स्ट्राची जागा आहे, त्यासाठी मी दुसरीकडे पूजा मांडण्याचा जामताम नाही करणार आहे. म्हटलं इथंच मांडूया. माझ्या लक्षात नाही आलं अगोदर की एकाच पाटावर मांडूया, पण म्हटलं 2 पूजा मांडायच्या आहेत तर आपण दोन्ही पाटावर मांडूया, म्हणून मी 2 पाट घेतलेले आहेत. आणि असेही जीविताची नाही म्हणणार मी, नागपंचमीची जी पूजा आहे नागोबाची ती प्रतिमेचीच करणार आहे. कारण मला आता तिथे जायला नाही होणार होतं, वारुळावरती जाणं शक्यच नव्हतं. कारण सकाळच्या वेळी कुठं आपलं जाणं होतं, सगळ्यांचं आवरलेलं सुद्धा नसतं आणि मी सुद्धा नवीन ठिकाणी आहे, तर तिथे वारुळ आहे नाही मला माहीत नव्हतं. तर म्हटलं चला आपण घरी व्यवस्थित पूजा करणं होती, जाण्या येण्याच्या वेळेमध्ये आपली होईल पण, आणि मला जॉबला जायचं होतं त्यासाठी सगळीच घाईसुद्धा होती. तर म्हटलं चला पूजा आपली पहिली आटपून घेऊ. संध्याकाळीच पूजेचं साहित्य वगैरे मी काढून ठेवलं होतं सगळं, त्यासाठी इकडे तिकडे पळपळ करायची गरज नाही पडत. कारण दिवे भरून ठेवले होते, जो लागणारा बेल, फूल, वाती, तेल वगैरे सर्व जे आहे ना ते मी काढून ठेवलेलं होतं. आणि एखादं लागलं साहित्य तर ह्यांनी मला मध्येच दिलेलं आहे. आपली पूर्वतयारी असल्यावर सगळं जे काम आहे ते पटकन होतं. आता पाटावर पूजा तर मांडायची ठरवली होती, पण आता ते जो फोटो आहे तो ठेवायचा कसा. कारण दिवे तर आपण पुढे ठेवणार होतो, क्लस तर मी एका साईडला ठेवलेला होता. मग आता हा फोटो ठेवू कुठे. मग मी छोटीशी भरणी जी आहे ती फोटोच्या मागे ठेवलेली आहे आणि भरणीला साईडला फोटो जो आहे तो उभा केलेला आहे. वस्त्र वगैरे सुद्धा मी संध्याकाळीच करून ठेवले होते, कारण वस्त्राविना पूजा थोडीशी अपुरी दिसते आपल्याला. नैवेद्याचं सुद्धा सर्व साहित्य आहे ते पण मी काढून ठेवलेलं होतं आणि जो आपला ताजा स्वयंपाकाचा नैवेद्य आहे तो सुद्धा मी भरून ठेवलेला होता. तर अशी सर्व तयारी असल्यामुळे पूजा मला करायला सोपी गेली आणि पटकन झालीसुद्धा. तर सर्वप्रथम प्रतिमा जी आहे ती ठेवलेली आहे, तिला थोडंसं पुसून घेतलं, हळद कुंकू अक्षता वाहिल्या आणि जे आपलं वस्त्र आहे ते घालून घेतलेलं आहे, दिवा लावून घेतलेला आहे आणि हळद कुंकू मात्र ह्याला लावायचं मी ठेवलेलं होतं तर ते लावून घेतलेलं आहे. कारण महादेवाला जे आहे ते सफेद वस्त्रच मी ठेवलेलं आहे आणि आपल्या नागोबाच्या पूजेसाठी जे वस्त्र आहे त्याला मी हळद कुंकू लावून घेतलेलं आहे. बघा, प्रत्येक भागामध्ये पूजेचे नियम खूप वेगळे आहेत. आपण प्रत्येकजण काय करतो, नागोबाच्या पूजेला दूध घेऊन जातो, पण मी असंही ऐकलं आहे की नागोबाला दूध देऊ नये, त्याला त्रास वगैरे होतो. आता ह्यातलं खरं काय खोटं काय ह्यामध्ये किती तथ्य आहे ते मला माहीत नाही आहे, पण मी ऐकलं होतं. आणि आज मी अभिषेकाला दूध घेतलं आणि योगायोग असा की म्हणजे नागोबाच्या पूजेपुढे ठेवायचं विसरले. गुळ ठेवला, थोडंसं आपले फुटाणे जे आहेत ते ठेवलेले आहेत, लाह्या ठेवलेल्या आहेत आणि आपला जो कानवट्याचा नैवेद्य आहे तो ठेवलेला आहे. बस एवढाच नैवेद्य मी ठेवला होता आणि दुधाचा मात्र आज चुकून विसरला आणि त्याच दिवशी मला ते पण ऐकण्यात आलं की ह्याचा नैवेद्य ठेवू नये दुधाचा. आता तेच मी तुम्हाला सांगते, तुम्हाला इथलं काही माहीत असेल तर मला नक्कीच सांगा, कारण आपल्याला पुढे सुद्धा पूजा वगैरे करायच्या असतात, आपण कधी करतो तर त्यासाठी आपल्याला कामा येईल. आणि सकाळची जी पूजा असते ना ती खरंच खूप छान प्रसन्न मनाने आणि शांत मनाने होते. खरं आपल्याला जेव्हा पण पूजा करायची ना, आपल्या घरातले जेव्हा सगळे शांत असतात ना त्यावेळेस पूजा करावी. कारण आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस कुणाची तरी बडबड ऐकतो, आपल्या आजूबाजूला वातावरण कलमा वगैरे असेल तर ते आपलंसुद्धा चित्त त्या पूजेमध्ये लागत नाही आणि आपणसुद्धा देवाचं नामस्मरण करण्याऐवजी काय करतो, त्यांना बोलत राहतो, बोलतच आपली पूजा वगैरे करतो. तर ते पूजा ही काय आहे ना, एक आपलं काम नसून एक मनापर्यंत पोचलेली पूजा असावी. नाही की आपलं रोजचं रुटीनमधलं एक काम आहे हे म्हणून पार पाडू नये. थोडंसं तरी मनोभावे पूजा केली तर ती याच्यापर्यंत पोचली. मी आसन बसायला घेतलेलं नव्हतं. म्हणतात पूजा करताना एक कॉटनचं आसन किंवा आपली
जी सतरंजी आहे ती कॉटनची असावी, आसन जे असावं ते कॉटनचं असावं, आपल्या चटईचं वगैरे नसावं. पण आपल्या बऱ्याच वेळेमध्ये चटईच आपल्याला बसण्यात घेण्यात येते. आणि आसन का असावं तर आपली जी येणारी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस जी येणारी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती आपल्यामध्ये राहावी. जेणेकरून असं म्हणतात की गुरुत्वाकर्षण असतं, जमिनीमध्ये गुरुत्वाकर्षण असतं आणि त्या आकर्षणामुळे ती पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती डायरेक्ट जमिनीत जाते ज्यावेळेस आपण आसन बसायला घेत नाही त्यावेळेस. असो, सगळेच नियम आपल्याला पाळणं होत नाही येतं, कारण आपल्या गृहस्थाश्रमामध्ये आपण फक्त मनोभावे केलेलं नामस्मरणसुद्धा आपलं फळास जातं. तर चला असो, आपल्या शिवलिंगाचा जो अभिषेक आहे तो अभिषेक करून घेतलेला आहे. 108 बेल आणायचा होता पण इथे बेल भेटलेला नाही. जे इथे बेलाचे झाडं आहेत ते झाड कोणतं आहे माहीत नाही, पण काही पानं जे आहेत ते बेलाचे आहेत त्याच झाडाला आणि काही पानं थोडेसे वेगळे दिसतात. तर असो, त्यामुळे जेवढे भेटले तेवढेच आणलेले आहेत. 21च बेल मला भेटलेला आहे. पण पहिल्यापासून मी काय करते, बेल असो नसो 108 तांदूळ जे आहेत एकदम म्हणजे अक्षता कुठंही न खुडलेले जे तांदूळ आहेत ना ते तांदूळ मी 108 वाहत असते प्रत्येक सोमवारी. म्हणजे जे पण आपले श्रावणातले सोमवार किंवा माझे पशुपतीचे सोमवार जे असतात ना त्यावेळेस जेवढा भेटेल तेवढाच बेल मी वाहते आणि बाकीचे मात्र 108 तांदूळ हे नियमाने वाहते. चला इथं थोडंसं आपण याला गळती म्हणतो ती ठेवलेली आहे. म्हटलं आपलं थोडंसं साहित्य म्हणजे थोडंसं बेल वगैरे वाहीपर्यंत तेवढं मस्त थोडं पाणी त्यावर पडतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जी पूजा आहे त्या पूजेमध्ये सर्वात अगोदर आपल्या गणपती बाप्पांचं पूजन असतं. ते सुद्धा मी पूजन करून घेतलेलं होतं आणि नेमकीच आपलीसुद्धा देवपूजा झाली होती. सगळ्या देवपूजा आपल्या म्हणजे जी रोजची देवपूजा आहे, नागोबाची पूजा आहे आणि जी आपली महादेवाची पूजा आहे, सगळ्या पूजा सोबत झाल्यासारख्या झालेल्या आहेत. फक्त मांडणी थोडीशी मागे पुढे मी केलेली आहे कारण ह्याला अभिषेक वगैरे करायचा होता. पंचामृताचा अभिषेक आज आवर्जून करायचा असतो. तसं तर ह्या महिन्यामध्ये झाली तर रोज सेवा तुम्ही करा ज्याला घडेल त्यांनी, आणि नाही घडली तर सोमवारी आवर्जून करा. कारण हा महिना श्री महादेवाला खूप प्रिय आहे आणि ह्या महिन्यामध्ये महादेवाची जेवढी अधिक आपण सेवा करू तेवढं आपल्याला अधिक फळ मिळतं असं म्हणतात. तर चला, दिवा लावून घेतलेला आहे. दिव्याशिवाय आपल्या अग्नीशिवाय पूजेला सुरुवात नसते. तर दिवा प्रज्वलित करून त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची असते. हळद कुंकू व्हायचे असते, दिव्यालासुद्धा आसन द्यायचं असतं आणि मग आपल्या पूजेला सुरुवात करायची असते. तर इकडं पूजा करून मी दिवा लावूनच घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता समोर. आणि इथे थोडंसं दिवा फुलांनी सजवला की अजून आपलं देवघर जे आहे ते अजून जास्त फुलून दिसतं. जशी पूजेची आपण सजावट करू तशी आपली पूजा आज अधिक भरून दिसते, मनाला समाधान वाटतं आणि आपल्याला जे समाधान जे पूजेमध्ये वाटणारं आहे ना ती पूजा एक साजरं संगीत केल्याशिवाय आपल्याला ती पूजा केल्याशिवाय वाटत नाही. तर चला, इथे 108 तांदूळ जे आहेत ती मी वाहून घेत आहे अगोदर. आणि रुद्राभिषेक करताना आपल्याला ही गळती ठेवायची असते कारण रुद्राभिषेकामध्ये जे पण मंत्रपठण असतात, वाचन असतं, ते करेपर्यंत आपल्याला जलाभिषेक हा करायचा असतो. जलाभिषेक म्हणा, थोडासा दुधाचा अभिषेक म्हणा, पंचामृताचा अभिषेक म्हणा, कुठलाही अभिषेक असो तो करायचा असतो आणि तो पूर्ण वाचन होईपर्यंत करायचं असतं, म्हणून ही गळती असते. तर आपला अभिषेक पण झालेला आहे पण तरीही मी ही थोडीशी गळती ठेवलेली आहे. तांदूळ झाले की लगेच बेल जो आहे तो वाहून घेतलेला आहे मी. बेलाच्या पानाला सुद्धा थोडंसं चंदन लावून घेतलेलं आहे. आज महादेवाला हळद कुंकू, आजच नाही तर महादेवाला हळद कुंकू हे वर्ज्य आहे. जास्त करून महादेवाला भस्म आणि चंदन ह्या दोनच गोष्टी जास्त आपण लावतो. जे कुंकू महादेवाला लावू नये हे पार्वतीनं काहीतरी सांगितलेलं आहे, मी ते ऐकलेलं आहे पण ते माझ्या लक्षात नाही आता. पण कुंकू लावू नये, कुणीही लावू नये असं सांगितलेलं आहे. जे कुंकू लावेल त्याच्यासाठी काहीतरी श्रापसुद्धा दिलेला आहे. तर असं महादेवाच्या पूजेला सांगण्याचं एवढंच आहे की महादेवाच्या पूजेमध्ये हळद कुंकू वर्ज्य आहे. तर असो, बेल माझा वाहून झालेला आहे.
बेल वाहिल्याशिवाय पूजा पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही. पण आता आपल्याला शिवामूठ व्हायची होती, त्यामुळे बेल थोडासा जो वरती आहे ना, तर मग शिवामूठ व्हायला येणार नाही, म्हणून म्हटलं चला थोडंसं बाजूला टाकूया बेल आणि शिवमूठ वाहून घेऊया. आणि एक छोटंसं पान जे आहे ते बेलाचं मस्त असं उभा इथं ठेवलेलं आहे मी, कारण दिसायला सुंदर दिसतं आणि त्यावर एक एक थेंब जे पाणी पडतं ना, ते पण बघायला मस्त वाटतं. तर इथं शिवमूठ वाहून घेतली आणि जागच्या जागी जो आहे महादेव आपला तो ठेवून पिंड जी आहे ती ठेवून घेतलेली आहे. जास्त सजावट करत म्हणजे पूजेची थोडीशी सजावट करायची होती, ती जास्त करायला मिळाली नाही, पण होईन तेवढी केलेली आहे. तीसुद्धा खूप छान झालेली आहे. आणि सफेद जे म्हणतो ना आपण कलर महादेवाला प्रिय आहे, त्यासाठी फुलांचा हार नाही घातलेला. फुलांचा हार छोट्या पिंडीला बसतसुद्धा नाही, तर छोटं आपलं जे कॉटनचं वस्त्र आहे ते घातलेलं आहे. मस्त फूल वगैरे वाहून घेतलेले आहेत आणि आजची पूजा होईल तेवढी साधी आणि सिंपल पद्धतीनं झालेली आहे, पण छान झालेली आहे. तर चला इथं पूजा वगैरे झाली मस्तपैकी आणि महादेवाला प्रिय असणारी कापूर आरतीसुद्धा झालेली आहे. कापूर आरती महादेवाला खूप प्रिय आहे, तर ती आरती वगैरे करून घेतली, देवाला नैवेद्य दाखवला आणि अशा प्रकारे आपली पूजा इथे झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.